प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी सुरू आहे। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आलेले, मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा मोठा दावा। राजेंद्र घनवट या व्यक्तीनं अनेक शेतकऱ्यांचा छळ केलाय। घनवटे यांनी मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनी लाटलेल्या आहेत। मुंडेंकडून फोन आल्यानंच 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत, अंजली दमानियांचा आरोप। राजेंद्र घनवटबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे, महसूल मंत्री बावनकुळेंना भेटून घनवटच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणार, दमानियांची प्रतिक्रिया। घनवटनं आम्हाला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावल्यात, सरकारनं घनवटची चौकशी करावी, अन्यथा आम्हाला तशी फाशी द्यावी, तक्रारदार महिलेचा टाहो। बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक। उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राणा भोसलेला अटक। दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय। कळंबमधील महिला हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी मृतदेहासोबत 2 दिवस त्याच खोलीत झोपला होता, पोलीस सूत्रांची माहिती आहे। आरोपीनं मृतदेहाजवळच जेवण केल्याचीही माहिती आहे। खोक्या प्रकरणामध्ये बिष्णोई समाजामध्ये मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांचा हा गंभीर आरोप आहे। माझ्या हत्येसाठी राजस्थानमधून बिष्णोई समाजाची काही लोक मुंबईत आणले, सुरेश धसांचा आरोप। खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केलेला होता, सुरेश धस यांचं विधान। खोक्या भोसले सुरेश धसांचं नाव घेऊन लोकांना धमकावतोय, चौकशी जरूर करावी। हरणाचं मांस कुणाकडे जायचं हे लोक सांगतील। ओबीसी नेते टीपी मुंडेंचं सुरेश धसांवर पलटवार। सुरेश धस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य केलंय। धस यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये। सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचं हे वक्तव्य। बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धस यांची माहिती। कराड गुन्ह्यावर किती चर्चा करणार, महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगात गँगवॉर आहे। अंजली दमानिया धस यांना विनंती आहे की यातून बाहेर पडा, इतर गोष्टींवर चर्चा करा, संजय राऊतांचं वक्तव्य। सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतोय, धसांनी पोलिसांमध्ये जायला हवंय, सुरेश धस यांच्या वक्तव्यावर तृप्ती देसाईंचं वक्तव्य। हरिण आमचा देव आहे, हरणाच्या मांसाचे आरोप खोटे आहेत। घरामध्ये सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही, सुरेश धसांना फसवलं जात आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा आहे। मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहामध्ये रवानगी, काल कारागृहामध्ये वाद झाल्यानंतर कारवाई, वाद वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। महादेव गित्ते गँग नंतर आता अक्षय आठवले गँगला हलवलंय। जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा, 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई व्हावी, आव्हाडांची मागणी आहे। अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे। सयाजी शिंदेंनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांशी संवाद साधलाय। 2029ला पंतप्रधान कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाहीत, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झालेत, अडवाणींचा हक्क असतानाच त्यांना सत्तेवरून बेदखल केलाय, फडणवीसांच्या उत्तराधिकारावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा। मोदींनी कधीही निवृत्ती व्हावं हे जनते ठरवते आणि सकाळचा भोंगा राऊत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊत यांना जोरदार उत्तर। उभाठाणा पाळलेल्याच पोपटानं भाकड भविष्य सांगणं बंद करावं, त्यांनी आधी आपल्या घराकडे लक्ष द्यावं, संजय राऊतांना चित्रा वाघ यांचं उत्तर। नागपूर हिंसाचारमधील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला आता 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। पोलिसांच्या समन्सनंतर देखील कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर राहिलाय। कुणाल कामराच्या आई वडिलांकडे पोलिसांकडून चौकशी, कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा झाली आहे। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स, 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। कामराच्या शोवरून आता प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख आहेत, प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय का, संजय राऊतांचा सवाल। तर इंदिरा गांधींची आणीबाणी यापेक्षा 100 पट चांगली, राऊतांचा सरकारवर निशाणा। मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाला बाईकवरील स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सध्या समोर आला आणि भैया पाटलांकडून स्टंटबाजीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय।
टीकेनंतर आदित्यराज गोरेकडून इंस्टाग्रामवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट करण्यात आले. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगतापांची आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमधून माघार. आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीसाठी 272 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक. बँकेमधले सर्व व्यवहार मराठीमध्येच करण्याची मागणी आहे. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक झाले. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यामध्ये मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुलचं मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज. मला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोपींचा अर्जामध्ये दावा आहे. अर्धमसला मस्जिद स्फोट प्रकरणी दोषींवर UPA कायद्याअंतर्गत कारवाई करा. परभणीच्या पूर्णा शहरातील मुस्लिम बांधवांची मागणी आहे. कांदा निर्यात शुल्क रद्द. मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि अधिसूचना अपलोड न झाल्यानंच कांद्याचा माल JNPTवर अडकून आहे. अधिसूचना अपलोड न झाल्यानं अडचणी येत आहेत. ठाण्यामध्ये JCB खाली चिरडून कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. वागळे इस्टेट भागामधल्या सीपी तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना आहे. महिलेच्या कुटुंबामधील व्यक्तीला महानगरपालिकेत कामावर घेण्याची मागणी होती. उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. वक्फ विधेयक मांडल्यानंतर 8 तास चर्चा केली जाणार आहे. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक पक्षांची 8 तास चर्चा होईल. पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा ठेवायला जागा नाही म्हणून रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची माहिती आहे. महानगर टेलिफोन निगम संदर्भामध्ये राज्यामध्ये आता कामांसंदर्भात सह्याद्रीवर महत्त्वाची एक बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर ही बैठक. शिंदेंसह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित आहेत. ज्योतिबा देवस्थानच्या यात्रेसाठी साताऱ्यामधल्या पाडळीतील पहिल्या मानाच्या सानसकाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि 9 एप्रिलला सानसकाठी रवाना होईल. कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्नावरून इचलकरंजी नागरिक मंचाची जोरदार निदर्शनं. शहरामधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे. बीडच्या शिरूर कासारमधील दगडवाडीमध्ये 140 एकर गायरान जमिनीवरील ग्रामस्थ आक्रमक झालेत. गायरान जमिनीची विक्री न करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा आहे. करवाडी विरोधामध्ये शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांनी केलं होतं आंदोलन आणि दीपक थिगले आणि स्वप्नील माठे अशी तरुणांची नावं आहेत. भंडाऱ्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातल्या खैरी इथली घटना आहे आणि ग्रामस्थांचा लाखांदूर वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा. साताऱ्याच्या तापोळा आणि बामणोली या परिसरामध्ये वटवाघुळांचं प्रमाण वाढलं आहे. वटवाघुळांमुळेच नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एकाला अटक झाली. आरोपीच्या चौकशीमधून 7 गुन्ह्यांची उकल झाली. उजनी पोलीस ठाण्याला मोठं यश आलंय. जळगावच्या जामनेर तालुक्यामधील नविदाभाडी या गावामधील जिल्हा परिषदेमधील शाळेच्या शिक्षकाची बदली करू नये. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना ही मागणी केली. गावठी कट्टा घेऊन लातूर शहरात फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस ताब्यात घेण्यात आले. परभणीच्या पालमध्ये अवैध वाळू करणाऱ्यांविरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पोलिसांकडून 30,50,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्याच्या मूर्तिजापूर स्थानकावर टीसीची आत्महत्या. टीसीनं मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली आणि सुमेध मेश्राम असं आत्महत्या केलेल्या टीसीचं नाव आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजामधील पोलीस कर्मचाऱ्याची हत्या प्रकरणी बडतर्फ पोलिसासह 4 अटक. आरोपींनी 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी असेल.